आज पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा आपलं शेवटचा दिवस आहे. बिकॉज ओनली फ्यू प्रॉब्लेम्स आर लेफ्ट ऑफ लास्ट एक्सरसाइज. ओके, टेक द नेक्स्ट क्वेश्चन. Equations of opposite sides of a parallelogram are x square minus 7x plus 6 is equal to 0 and y square minus 14y plus 40 equal to 0. Find the joint equation of its diagonals. आता हे दोन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि तो काय म्हणते, इक्वेशन्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम आर. एक अपोजिट साइडचं इक्वेशन हे आहे आणि एक दुसरं पेअर अपोजिट साइडचा हे आहे. तर थोडंसं आपण थोडं याला स्प्लिटिंग करू. कोणाला या दोन्ही इक्वेशन द्या. गिवन इक्वेशन्स आर, ठीक आहे. सो याला स्प्लिट करतो. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 6 इक्वल टू 0. एक हे एंड दूसरा हे वाला. याला इक्वेशन 2 देतो. एक काम करा, इक्वेशन 1 चे फॅक्टर पाडा. असं काहीतरी हे काही क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे कोणाचा कोणत्या साईड दर्शवते हे काही समजलं नाही. साईडचे इक्वेशन म्हणजे साईड कशा असतात, लाईन्स. मग लाईनचे इक्वेशन पाहिजे. लाईनचं इक्वेशन असं नसते क्वाड्रेटिक, बट इट इज कंबाईंड इक्वेशन. या इकडे कंबाईंड इक्वेशन क्वाड्रेटिक असते, लक्षात ठेवा. याचे फॅक्टर पाडा. पाडायचे मग आपण पाहू. सो मायनस मायनस लावा. सो टेक द एक्स स्क्वेअर प्रॉडक्ट. हे दोघांचा प्रॉडक्ट, शेवटचा टर्म क्रॉस करा, मिडल टर्म. हेन्स फॅक्टर्स आर एक्स मायनस 6 इंटू एक्स मायनस 1 इक्वल टू 0. Product of 2 is 0, first is 0 or second is 0. x is equal to 6 or x is equal to 1. चला, हे ठीक आहे. हे दोन लाईन्स आहेत. these lines are parallel to y axis. ठीक आहे. त्याने बरोबर म्हटलं, इक्वेशन्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ द पॅरलेलोग्राम आर दिस. तर हे दोन अपोजिट साइड बनणार. आपण फिगर काढू थोड्या वेळा. पहिले याचाही करून टाकतो. म्हणजेच या दोघांचा कंबाईंड इक्वेशन आहे. या दोघांचा, या दोन्ही इक्वेशनचा कंबाईंड इक्वेशन आहे ना. प्रॉडक्ट घेतलं आणि याचा आन्सर आहे. तर कंबाईंड इक्वेशन दिला आहे त्यांनी. दोन अपोजिट साइडचा कंबाईंड इक्वेशन आहे. ते जाऊ द्या, तुम्ही स्प्लिट करा. इक्वेशन 2 चे फॅक्टर पाडा. y इंटू y आणि 40 ने करा बरं. 10 इंटू 4 40, 14 होईल सम. टेक मायनस. या दोघांचा प्रॉडक्ट शेवटचा टर्म, या दोघांचा प्रॉडक्ट पहिला टर्म. क्रॉस केलं तर मिडल टर्म. चेक इट. y मायनस 10 इंटू y मायनस 4. या दोघांचा फॅक्टर पाडले. y मायनस 10 y मायनस 4. ठीक आहे. चला, प्रॉडक्ट ऑफ 2 इज 0, फर्स्ट इज 0 और सेकंड इज 0. y इज इक्वल टू 10 और y इज इक्वल टू 4. ही दोन लाईन्स आहेत. हे दोन लाईन्स आहेत म्हणजे या दोघांचं कंबाईंड इक्वेशन आहे. हे बघा, काही हरकत नाही. these lines are parallel to x axis. now I will draw the figure of एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन, 4. चला, या काढतो. सगळे पॉझिटिव्ह नंबर आहेत. सो आय विल ड्रॉ फिगर. फिगर काढल्यावर एकदम मस्त समजते. x इक्वल टू 1 पाहिजे आणि 6 पाहिजे. इथं 1 घेतो, इथं 6 घेऊन टाका. अंदाज जे पाहिजे तेवढंच घ्या. y इक्वल टू 10 घ्या आणि 4 घ्या. इथं समजा 4 आहे आणि इथं y एक्सिस सपोज हियर इज 10. now x इक्वल टू 1 लाईन काढा. इट इज अ लाईन पॅरलल टू y एक्सिस. याचं नाव आहे x इज इक्वल टू 1. या लाईनचं. x इक्वल टू 6. या लाईनचं नाव आहे x इक्वल टू 6. ठीक आहे. सो y इक्वल टू 4
y is equal to 4 is a line parallel to x axis. तर हे तर समजलं पाहिजे. ठीक आहे, या लाईनचं नाव आहे y is equal to 4. ठीक आहे, लिहू आपण. आणि या लाईनचं नाव आहे y is equal to 10. बोला, हे झाले हे इक्वेशन 1. हे दोन अपोजिट साइड ऑफ अ पॅरललोग्राम. आणि हे दोन कोणापासून आले? याच्यापासून. दीज आर टू अपोजिट साइड्स. म्हटलं हे दोन, याच्या दोन, हे अपोजिट साइड, याचे दोन, हे दोन अपोजिट साइड. तेव्हा चला थोडेसे यांचे नाव असे देतो. x equal to 1, x equal to 6. This is y is equal to 4 and this line is इकडे लिहून घ्या. y is equal to 4 नाही, हे y is equal to 10 आणि हे आहे y is equal to 4. कुठं तरी लाईनवर लिहून घ्या, इकडे आता जागा नाही आहे. नाव यू नेम दिस पॅरललोग्राम. तो म्हणते हे पॅरललोग्राम आहे, हरकत नाही. It is a rectangle actually, but rectangle is also a parallelogram. Now again read the problem. आता एकदम खुला झाला प्रॉब्लेम, मस्त मोकळा झाला. इक्वेशन्स ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर दिस. हे म्हणजे हे इक्वेशन म्हणजे काय? हे वाले, हे दोन अपोजिट साइड्स आहेत. आणि हे दोन म्हणजे इक्वेशन 2. हे वाले दोन अपोजिट साइड्स आहेत. नाउ फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल. आता ABCD पॅरललोग्राम माना अँड आता डायगोनल काढा. डायगोनल्स आर ऑल्सो लाईन्स. या दोघांचे पहिले इक्वेशन काढा लागेल तुम्हाला. या दोघांचे इक्वेशन काढा लागेल आणि नंतर आपण हे काढू. नाव लुक हिअर, लाईन्सचं इक्वेशन काढायचे आहे. तर मग आता आपण 2 दिवसापासून एक लाईनचा फॉर्म्युला वापरून राहिलो. इफ अ लाईन कंटेन्स 1 पॉइंट ऑन इट x1 y1 आणि याचा स्लोप m असतील तर y - y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x. असा एक फॉर्म्युला आहे. लाईनवर एक पॉईंट जर असतील आणि त्याच्या स्लोप माहीत असेल तर या फॉर्म्युल्याचा वापर आपण करतो. तर या लाईनवर आता काय काय मी सांगतो. ठीक आहे, एवढं झाल्यावर पुढचं. Now see the diagonal AC. Let ABCD be a rectangle formed by, याला इक्वेशन 3 द्या, याला 4 द्या दोघांना. by lines given by equation 3 and equation 4. ठीक आहे, असं रेक्टेंगलचं नाव दिलं. Here AC and BD are diagonals. Therefore AC and BD are two diagonals. आता आपलं टार्गेट आहे की यांचे इक्वेशन काढणे. डायगोनलचे इक्वेशन काढा आणि इक्वेशन काढल्यावर मग त्यांचं जॉईंट करून टाकू. प्रॉब्लेम संपला. आणि इक्वेशनही सोपं आहे. ऐका, हे रेक्टेंगल असल्यामुळे आता पहा बरं, हे परपेंडिक्युलर टाकलेत आहे. इथं 1 नंबर आहे. बोला याचा x कोऑर्डिनेट किती होईल? 1 आणि y कोऑर्डिनेट हे परपेंडिक्युलर आहे 4. ए चे कोऑर्डिनेट सापडले. आपल्याला काहीच नाही करायचं. ग्राफमध्ये असेच डब्बे बनले असतात ना, स्क्वेअर्स, अँड दे आर परपेंडिक्युलर्स. आता बी चे कोऑर्डिनेट पहा. बोला इथं परपेंडिक्युलर टाका 6 आणि हे परपेंडिक्युलर आहे. हे सगळं रेक्टेंगल असल्यामुळे रेक्टेंग्युलर सिस्टीम आहे. हो, बी चे निघाले. डी चे पहा, इथं हे परपेंडिक्युलर 1 अँड ते एकदम इझी झाला, मस्त काम. अँड सी चे कोऑर्डिनेट आहे 6 and 10, and thus I get 4 vertices. याचा इक्वेशन y equal to 10. ठीक आहे, या लाईनचा पुढे इथं लिहून घ्या. ठीक आहे, चला 4 vertices झाले. So clearly from figure A चे कोऑर्डिनेट किती आहे? 1 4. हे क्लिअरच आहे, रेक्टेंगल असल्यामुळे परपेंडिक्युलर सगळं टाकलेले आहे.
बी चे कोऑर्डिनेट आहे 6 4, सी चे कोऑर्डिनेट आहे 6 10 अँड डी चे कोऑर्डिनेट्स आहे 1 10. नाव एसीचं हे आपल्याला इक्वेशन वापरायचं आहे. 2 दिवसापासून वापरून राहिलो बघा. सो जर या लाईनवर एक पॉईंट असेल, या लाईनवर एसीवर 2 पॉईंट आहे, कोणताही एक वापरा. त्याला x1 y1 बोलू, याला x1 y1 नाही तर यालाही बोलता येते. एसी पहा अँड त्याचा स्लोप काढा. स्लोप आता याला x1 y1 माना, याला x2 y2 बोला. स्लोप ऑफ द लाईन कंटेनिंग 2 पॉईंट्स x1 y1 अँड x2 y2 असे जर 2 पॉईंट असेल लाईनवर, तर याचा स्लोपचा फॉर्म्युला पॉप्युलर आहे y2 - y1 अपॉन x2 - x. असे 2 पॉईंट असेल तर कोणतेही घ्या, x1 y1 x2 y2, तर एसीचा स्लोप निघते. आणि स्लोप निघाला की मग या लाईनमध्ये पुट करता या इक्वेशनमध्ये, यू विल गेट इक्वेशन. देअरफॉर एक एक काढतो. नाव आय फाइंड डायगोनल एसी. ठीक आहे. स्लोप ऑफ लाइन AC इज इक्वल टू m1 इज इक्वल टू घ्या एकच वेळ फॉर्म्युला लिहितो y2 - y1 अपॉन x2 - x. फॉर्म्युल्याची गरज नाही आहे लिहायची. घ्या याले मनात x1 y1 माना, x2 y2 घ्या. y2 - y1 10 - 4 x1 y1 x2 y2 6 - 1, so it is 6 upon 5. That's all. Therefore, equation of line AC, diagonal AC is y minus y1 is equal to m into x minus x1. ठीक है. याले x1 y1 मानला है तो हेच घ्या आणि m निघाला आहे. x1 y1 is 4, m 6/5, x minus x1 is 1. That's all. हे इक्वेशन आला, याला थोडं झिरो फॉर्ममध्ये बनवतो आणि अशाच पद्धतीनं डायगोनल बीडी काढतो. दॅट्स ऑल. आपलं टार्गेट कंप्लीट झालं. ठीक आहे. हीच प्रोसेस आहे, दुसरं काही नाही. सिंपल क्वेश्चन आहे. इट इज सिंपल क्वेश्चन. त्याच्यात काही खूप कॉम्प्लिकेशन नाही आहे. दिस इम्प्लाइज तर थोडंसं झिरो फॉर्म बनवून घेऊ. सो दिस इम्प्लाइज चला 5 मल्टिप्लाय करायचं. इकडे 5 आहे ना, असं 5 समोर येईल. And y minus 4 is equal to 6 into x minus 1. ठीक है. 5 से मल्टीप्लाई करा अंदर, 6 शी दोघांना मल्टीप्लाई करा and या दोघांना पाठवून द्या. That's all. So it is -20 इकडे जाईल +20 and +20 - 6 + 14 equal to 0. Let it be equation 5. This is AC चा इक्वेशन आला डायगोनल. Similarly, I find BD चा इक्वेशन. बी आणि डी हे इक्वेशन. तर याचा स्लोप काढतो पहिले. हेच प्रोसेस. डायरेक्ट डीला इक्वेशन तरी चालते, हे असं स्लोप अलग नाही काढलं तरी चालते. डायगोनल बीडी तरी एक एक सिस्टमॅटिक समजून जाते, म्हणून स्लोप काढ. स्लोप ऑफ लाइन बीडी इज इक्वल टू m2. ठीक आहे. हे m1 घेतो. सो घ्या हे x1 y1 x2 y2 x1 y1 x2 y2 BD. तर फॉर्म्युला पुट डायरेक्ट पुट कर. फॉर्म्युला नका लिहत बसू. सो बोला y2 - y1 x1 y1 x2 y2 y2 - y1 अपॉन x2 - x1. ठीक है. सो देयरफॉर इट इज 6 अपॉन -5, तो -6/5. ठीक आहे. चला जे काही आहे चला जमलं. आता याच इक्वेशनला आपण फॉर्म्युला लिहू. Therefore, equation of line BD, diagonal BD चालते, is y minus y1 हेच फॉर्म्युला m2 into x minus x1. याचा x1 y1 ते नका घेऊ. तर BD चा घ्या कोणताही एक पॉइंट, हे x1 y1 घेऊन घ्या. याला घेता येते x1 y1, आन्सर तेवढंच येईल. y minus y1 ते घ्या 6 4 m2 -6/5 and x minus x1 6 x1 y. लाइन वरचा पॉइंट पाहिजे. ठीक आहे. ब्रिंग इन झिरो फॉर्म अँड दॅट्स ऑल. आपला प्रॉब्लेम इथं खतम होते. वी विल टेक जॉइंट इक्वेशन.
ठीक है. So 5y minus 20 and minus 6x plus 36. या दोघांना नाही यांना इकडे पाठवा, हे प्लस होऊन जाईल. 6x plus 5y minus 36 इकडे आणा, minus 36 हे होईल 6 56. That's all. Equation 6. हे आहे एसीचं इक्वेशन, हे आहे बीडीचा. आता यांचा प्रॉडक्ट घ्या, दॅट इज कॉल्ड जॉइंट इक्वेशन. बस हेच विचारलं आहे. दॅट्स ऑल. प्रॉब्लेम संपलं. ठीक आहे. चला. Therefore, required joint equation. Therefore, required joint equation of diagonals AC and BD is the product 6x minus 5y plus 40 into area 6x plus 5y minus 56 is equal to 0. आता हळूहळू यांना मल्टिप्लाय करा. दॅट्स ऑल. यू विल गेट द आन्सर. आन्सर आलाच आहे. यालाच म्हणतात जॉइंट इक्वेशन. परंतु मल्टिप्लाय करून जॉइंट इक्वेशन ऑफ पेयर ऑफ लाइन्स विच आर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन इज नॉन होमोजेनियस इक्वेशन. बढिया आन्सर येते. हे 2-3 लाईन तुम्ही करून घ्यायचा. ठीक आहे. चला पटपट करा मग. 6x² प्लस 30xy माइनस 6 into 56 करा. 6 into 56 36 36 3 carry 30 33 x. आता 5y से मल्टीप्लाई करा. माइनस 5 6 30 xy. ठीक है. माइनस 5 5 25y² माइनस into माइनस प्लस 5 से मल्टीप्लाई करा. 5 6 30 5 5 25 280. तीसरा गया 40 14 6 84 x प्लस 14 5 70y माइनस 14 से मल्टीप्लाई करा. 56 into 14 इट इज 84. ठीक है. ये कैरी 8 ये होते 70 784. बस काही नाही, लवकर होते. सो देयरफॉर हे टर्म आपण असे पायरीने लिहिले तर व्यवस्थित होते. हे कॅन्सल होते. y² लिहा. 336x प्लस 84x म्हणजे याच्यामधून 84 करा. माइनस 336 माइनस 84 2 आणि 13 मधून 5 गेलं. सॉरी 13 मधून 8 म्हणजे 5 350 सॉरी 2. It is minus 252x. ओके. आणि यांचा करा ॲडिशन y y. बरोबर झालं. हे y नाही लिहिलं ना आपण. दिस इंटू दिस आणि हे y सॉरी हे माइनस माइनस प्लस 5 6 30 हे y आहे. चला हे y y वाले ॲड करा. सो y 0 इजी आहे. 350 784 इक्वल टू 0. दिस इज आन्सर. थोडे मल्टिप्लाय वगैरे जास्त होते, थोडा वेळ लागते. ओके. दिस इज ओवर अँड फायनल आन्सर. प्रॉब्लेम सोपं होतं तर यांनी कॅल्क्युलेशन वाढवून टाकले आपल्यासाठी. नेक्स्ट. ट्रायंगल OAB is formed by lines x² minus 4xy plus y² is equal to 0. It is homogeneous equation. And the line 2x plus 3y minus 1 is equal to 0. हे साधी एक लाइन है. ax plus by plus c equal to 0. Find the equation of the median of the triangle drawn from O. O म्हणजे ओरिजिन. ठीक आहे. चला पहा थोडंसं फिगर मध्ये एक्सप्लेन करतो. ऐका. पहिले तर हे होमोजिनियस इक्वेशन आहे. थोडंसं पहिले असं लिहितो. गिवन इक्वेशन्स आर. ठीक आहे. चला पहा. इट इज x² minus 4xy plus y² equal to 0. याला इक्वेशन 1 द्या.
अँड होमोजिनियस इक्वेशनचा डायरेक्ट डायग्राम काढायचं म्हटलं तर इट कंटेन्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. सो हे याचं डायग्राम कसं बनन? इट कंटेन्स पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. एव्हरी होमोजिनियस इक्वेशन ऑलवेज ड्रॉज पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. तर हे डायग्राम आपलं होमोजिनियस इक्वेशनचं आहे, म्हणजे दोन लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. ऑफकोर्स वी आर ड्रॉइंग रफ स्केचिंग. याचे सेपरेट इक्वेशन झाले असते तर मजा आली असती, पण झाले होत नाही. याचे फॅक्टर नाही पडत. नाही तर सेपरेट इक्वेशन झाले असते तर हे प्रॉब्लेम खूप इझी झाला असता. पण ठीक आहे, आता हे घेऊ. या इकडे ही एक लाईन काढा. इट इज नॉट पासिंग थ्रू ओरिजिन. अँड गिव्ह द नेम्स ए बी वगैरे असं काहीतरी नाव देऊया. ठीक आहे. सो आता पहा, ट्रायंगल ओ ए बी असं नाव म्हटलं आहे त्यांनी. ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्म बाय लाईन्स. हे दोन लाईन्स आहेत, हे दोन लाईन अँड हे तिसरी लाईन. असं झाला, ट्रायंगल बनला. वरची लाईन क्लिअर. फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल. 3 मीडियन असते ड्रॉन फ्रॉम ओ. एक काम करतो, याचा मिड पॉइंट घेतो आणि याने म्हणतात मीडियन. मीडियन तर हेच राहते, सेगमेंट जॉइनिंग मिड पॉइंट ऑफ साइड अँड अपोजिट वर्टेक्स. ओके, चला याचं इक्वेशन काढायचं आहे बस. ठीक आहे, तर इक्वेशन तर काढू, पण याचे कोऑर्डिनेट जर काढले पीचे तर एकदम व्यवस्थित होईल. चला पहा, काढतो. तर हे आहे आपली थीम. हे झाले दोन लाईन आणि हे झाली एक लाईन. हे वाली हे दोन लाईन आणि एक लाईन मिळून ट्रायंगल ओ ए बी बनवला आहे. टेक द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी, दॅट इज मीडियन काढासाठी असं काढतो. झालं. आता एक काम करू, हे मिड पॉइंट आहे. मिड पॉइंटचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल. ऐका, समजा एक पॉइंट x1 y1 असलं, दुसरा x2 y2 असलं, तर याचा जो मिड पॉइंट असते p x y, त्याचा फॉर्म्युला मस्त सिंपल आहे. x = x1 + x2/2. हे जुना फॉर्म्युला आहे 10वीचा. y = y1 + y2/2. बोला पटते का? सिंपल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याचं नाव मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. तर सहज वापरता येईल. मला मिड पॉइंट तर लागलच, तर आय विल यूज दिस फॉर्म्युला. x = x1 + x2/2, y = y1 + y2/2. ठीक आहे. मग एक काम करतो, याने x1 y1 घेतो, याने x2 y2 घेतो आणि याने x y घेतो आणि x y हे फॉर्म्युला लावून टाकतो. ठीक आहे. जर आणखी दुसरा विचार करा, याचे जर फॅक्टर पडले असते ना याचे इक्वेशनचे, तर हे दोन लाईन सेपरेट काढले असते आणि सेपरेट झाले असते तर मग हे पॉईंट काढणं काही सोपं झालं असतं. आता माझं पुढचं टार्गेट आहे हे दोन पॉईंटचे कोऑर्डिनेट काढावं लागेल, हे पॉईंटचे. तर ते पहा, याचे फॅक्टर पडत नाही म्हणून थोडं जड येऊन राहिला. पहा, पहिले एवढं भाग लिहून घेतो, मग आणखी सांगतो तुम्हाला. सो लेट ए चे कोऑर्डिनेट x1 y1 घेतो अँड b चे कोऑर्डिनेट x2 y2 घेतो इन दिस फिगर. ठीक आहे. लेट p x y be the midpoint of AB, of segment A. Therefore, by midpoint formula, by midpoint, हे 10वीचा फॉर्म्युला आहे. काय? x = x1 + x2/2 and y = y1 + y2/2. याला इक्वेशन 3 देतो. हे मला काढायचं आहे मेन. आता पहिली एक गोष्ट आहे, हे दोन ए कोण आहे? ए इज मला पी जर काढायचा आहे, पी सर काढायचा आहे, मला x1 x2 लागल आणि y काढायसाठी y1 y2 लागल, म्हणजे हे दोन लागल, तर पी आपोआप निघून जाईल. ठीक आहे. म्हणजे माझं टार्गेट काय आहे? ए आणि बी चे कोऑर्डिनेट काढणे. आणि 11वीत एक मुद्दा शिकवला आहे,
दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसा काढायचा. हे दोन लाईन्स आहेत, हे दोन लाईन्स आहेत. अरे लाईन ओ ए अँड लाईन ए बी. जर याच्या दोन सेपरेट लाईन झाल्या असत्या तर हे आपलं 11वीचं कन्सेप्ट वापरलं असतं आपण, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आताही वापरूच. हाऊ टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे शिकवलं आहे 11वी दो स्टेट लाईनमध्ये. आणि मी पहिल्या पानावर सगळे फॉर्म्युले लिहून दिले आहे. You solve the equation of these two lines simultaneously, you will get one x and one y. इक्वेशन लाईनचे साधे साधेच असतात. हे असे साधे साधे इक्वेशन असतात. तर यांना तुम्ही यांचे दोघांचे दोन लाईन, दोघांचे दोन असे इक्वेशन लाईन आणि तुम्ही जर सायमल्टेनियस सोडवलं तर ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळतात अँड इट इज व्हेरी इझी टास्क. दुनियामध्ये कोणताही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा आहे तर त्यांचे इक्वेशन सायमल्टेनियस सोडवावं लागतं. हेच नाही, हे तर दोन लाईनचा झाला. पुढचंही सांगतो मी. दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हे काढासाठी या दोन लाईनचे इक्वेशन सायमल्टेनियस सोडवायचे. समजा असंही असलं सर्कल एक लाईन आणि यांचे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचे आहे तर सर्कलचं इक्वेशन आणि लाईनचा हे दोन्ही सायमल्टेनियस भिडवा लागेल, सोडवा लागेल. आणि दुनियामध्ये कोणताही पॉइंट ऑफ जॉमेट्रीचा हे मूळ सिद्धांत आहे, फॉर्म्युला आहे, कॉमन फॉर्म्युला आहे. लाईन्समध्येच नाही, पुढे कुठेही कॉन्सेप्ट आला तर हे वापरायचा. काय, इफ यू वॉन्ट टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, एक असो, दोन असो, चार असो, यांचे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, तर हे त्यांचे इक्वेशन सायमल्टेनियस सोडून आपल्याला मिळतात. यांचे इक्वेशन सायमल्टेनियस सोडून आपल्याला याचा आन्सर मिळते. तर मी ह्याच मुद्द्याचा वापर करतो. तर आय वॉन्ट टू फाइंड फिगर पहा सर. बोलो, इक्वेशन 1 म्हणजे हे दोन लाईन्स ओ ए अँड ओ बी. इक्वेशन 1 म्हणजे काय, ओ ए अँड ओ बी. आणि इक्वेशन 2 म्हणजे काय, हे लाईन. बोला, इक्वेशन 1 म्हणजे हे दोन लाईन्स आणि इक्वेशन 2 म्हणजे ही वन लाईन. बोला, ए आणि बी, ए आणि बी या दोन लाईनचा आणि हे तिसरी लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे. अरे ए आणि बी हे इक्वेशन 1 आहे, हे वाला, आणि हे इक्वेशन 2 आहे. बोला, ए आणि बी आर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. परत आहे का, इक्वेशन 1 च्या हे दोन लाईन आणि इक्वेशन 2 ची एकच लाईन. तर ए आणि बी कोण आहे, पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ इक्वेशन 1. हे इक्वेशन 1 आणि हे इक्वेशन 2. आणि दुनियामध्ये कोणताही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असो त्यांना सायमल्टेनियस सोडवा मिळते. ए अँड बी आर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. म्हणून मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ले सायमल्टेनियस सोडवतो. दुनियामध्ये कोणतेही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन राहणार तर हे याच फॉर्म्युल्याला मिळतात. कोणत्या, सायमल्टेनियस सोडवा. 11वीत सोडवला आहे. आणखी पहा, मी फॉर्म्युला सांगितला आहे तुम्हाला. आता या दोघांना जर सायमल्टेनियस सोडवलं तर तुम्हाला ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स मिळतात. ठीक आहे. सो सिन्स ए अँड बी are points of intersection of lines 1 and 2. 1 and 2 म्हणजे इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 मध्ये दोन लाईन, इक्वेशन 2 म्हणजे हे दोन लाईन. हे इक्वेशन 2 आहे. लंबा करून ठीक आहे. चालेल. देअरफॉर याची मेथड लिहिून राहिलं, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन कसं काढायचं. तर या दोन इक्वेशनला सायमल्टेनियस सोडवायचं. वी सॉल्व इक्वेशन 1 and 2 सायमल्टेनियस. आता आपल्याला सवय आहे सायमल्टेनियस असे साधे साधे सोडवायची. आता यांना सोडवा. सायमल्टेनियस सोडवणे म्हणजे बस एका खाली लिहिणे, कापणे असं नाही. ठीक आहे. सायमल्टेनियस सोडवणे म्हणजे या दोघांना मिक्स करावं. मिक्स करणे म्हणजे सायमल्टेनियस सोडवणे. बोला, असे साधे सोडवतात. एक व्हॅल्यू आली, एक्सची व्हॅल्यू आली, मग एक्सची व्हॅल्यू काय करतात, एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करतो आणि मग सोडवतो. तसंच याच्यातही करू ना. सेम मेथड इथे करू. लुक हियर. I will solve these two equations simultaneously.
एखादी व्हॅल्यू एक्सची ह्या इक्वेशनपासून काढा. चला पहा, मी सॉल्व करतो. सायमल्टेनियस सोडून राहिलो, लिहिला आहे. सो पुट फ्रॉम 2, ठीक आहे, पुट y इज इक्वल टू, यामध्ये इकडे y इज इक्वल टू, याला हाताला इकडे फ्रॉम 2, 3y इज इक्वल टू किती होईल? 1 मायनस 2x. 3y इज इक्वल टू 1 मायनस 2x. 3 ने इकडे पाठवा. बोला y झाला. अरे y झालं का बरोबर? हां, पुट इन इक्वेशन 1, इथं लिहितो फ्रॉम इक्वेशन 2 पुट असं y मिळालं. फ्रॉम इक्वेशन 2 पुट y इक्वल टू y इथून काढला आणि पुट इन इक्वेशन 1 याने म्हणतात मिक्स करणे. चला हे घ्या. देअरफॉर x स्क्वेअर मायनस 4x, y च्या जागेवर हे पुट करा. तुम्ही जसं साधे साधे इक्वेशन सायमल्टेनियस सोडवता, समजा y ची व्हॅल्यू आली 3, तर बोला y ची व्हॅल्यू 3 एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करणार की नाही, मग x भेटते. मग तेच प्रक्रिया आहे ना सायमल्टेनियसची. पुट x किंवा y ची व्हॅल्यू इथून काढणे. काहून की हे तर कठीण आहे, हे सोपं आहे. तर बोला y काढला अँड पुट इट हिअर, आणि हे झाले मिक्स. याला म्हणते मिक्स करणे. y ची व्हॅल्यू पुट करायचा 1 मायनस 2x अपॉन 3 इथं करा, स्क्वेअर इज इक्वल टू 0, आणि हे झाले मिक्स. मिक्सचर ऑफ 1 and 2, हे याला म्हणतात सायमल्टेनियस सोडवणे. ठीक आहे. चला पुढचं सांगतो. नाव याला सोडवा, एक्सच्या व्हॅल्यू भेटत नाही. म्हणजे सायमल्टेनियस कशासाठी सोडून राहिलो? फॉर पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ए आणि बी काढासाठी. देअरफॉर हळूहळू सॉल्व करतो. सो 4x याला मल्टिप्लाय केलं असतं तरी चालते, अपॉन 3. ठीक आहे. बोला 4x इंटू 1, हे मायनस साईन बाहेर, मायनस 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 प्लस 4x इंटू 2x, होईल मायनस. नंतर करू 4x ची करा, 4x मायनस 8x, मायनसची बाजू करू. ठीक आहे. याला a मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर अपॉन 9. नाउ टोटल एलसीएम इज 9, तर 9 ला थ्रू आउट मल्टिप्लाय करून घ्या. थ्रू आउट म्हणजे हे खालची कॅन्सल होऊन जाते. 9x स्क्वेअर एलसीएम घेता येते. सेम थिंग आय एम डुईंग, बट डायरेक्ट 9 ला करा, 3 कॅन्सल होते, 3 राईट, प्लस इथेही का 9 कॅन्सल, सॉल्व. आता मामुली थोडा आणखी लिहितो. बोला 12x प्लस 24x स्क्वेअर प्लस 1 मायनस 4x प्लस 4x स्क्वेअर इज इक्वल टू 0. 9x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर 13, 13 आणि 24, बोला 37x स्क्वेअर. ओके. मायनस 12x मायनस 4x मायनस 16x प्लस 1 एकटाच आहे, आणि हे आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. याला 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 ॲड करा, हे 2x वाले लाईक टर्म जोडा, अँड हे क्वाड्रेट आपण सोडून काय राहिलो? वी आर सॉल्विंग इक्वेशन 1 and 2 सायमल्टेनियसली. कशासाठी? फॉर फाइंडिंग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इथं लिहिलं आहे. ठीक आहे. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन थोडं विचारा, हे जोडत आलं. हे स्वस्त आलं असतं तर एक्सचे 2 व्हॅल्यू पटापट मिळाले असते फॅक्टरना. ओके. अँड एक्सचे 2 व्हॅल्यू म्हणजे या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनची एक्सची व्हॅल्यू आहे. समजले का? आपण सायमल्टेनियस सोडूनच त्याच्यासाठी राहिलो. आता क्वाड्रेटिक इक्वेशन जर सोडवलं तुम्ही, आता फॅक्टर जर पडले असते, परत सांगून राहिलो, तर एक्सच्या 2 व्हॅल्यूज आल्या असत्या, लवकर आल्या असत्या. फॅक्टर जर नाही पडले तर याचा क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्याला याचे 2 व्हॅल्यूज येईल. परंतु आपण करून का आलो हे लक्षात पाहिजे. हे एक्सच्या व्हॅल्यू कोणते आहे, कोणाला करस्पॉन्ड करत, कोणाच्या व्हॅल्यूज राहील. आय सी हिअर. कोणतेही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढासाठी गोष्ट लक्षात ठेवा, जॉमेट्रीचं मूळ सूत्र आहे
The point of intersection is calculated by solving simultaneously. त्यांचे जे इक्वेशन असतात हे बेसिक फॉर्म्युला आहे. तर दोन लाईनचे सायमल्टेनियस जेव्हा सोडवतो तर हे एक्स वाय भेटते आपल्याला. ठीक आहे. तर याचा इक्वेशन 1 हे इक्वेशन 2. ठीक आहे. यांना सायमल्टेनियस सोडवणं चालू आहे. अँड आय विल गेट दिस इक्वेशन. याचे दोन रूट्स येणार, याचे दोन रूट्स येणार आणि दोज रूट्स आर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन बिकॉज आय एम फाइंडिंग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हे, तर हेच एक्सची व्हॅल्यू भेटणार आहे तुम्हाला. याचे जे आन्सर भेटणार आहे ना हेच एक्सची व्हॅल्यू, एक x1 भेटेल एक x2 भेटेल. म्हटलं की नाही. ए आणि बी आर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन आणि आपण काढूनच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी राहिलो. तर याचे दोन जे उत्तर आहे एक x1 राहील दुसरा x2 राहील. परंतु हे थोडंसं कठीण आहे. याचे फॅक्टर फॉर्म्युल्याने थोडं जड जाणार आहे. त्यापेक्षा मी एक आणखी डायरेक्ट करतो. ऐका. दिस क्वाड्रेटिक इक्वेशन इज लाईक दिस. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ठीक आहे. तर a म्हणजे 37, b म्हणजे -16, c म्हणजे 1. याच्यात एक दोन फॉर्म्युले येतात. सम ऑफ द रूट्स, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b बाय a अँड प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू c बाय a असा फॉर्म्युला येते. तर तुम्हाला लक्षात आहे की नाही मला नाही काय. आता याच्यापासून जे उत्तर मिळणार आहे मी सांगितलं दे आर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. हे एक्सच्या व्हॅल्यू कोणाच्या मिळणार ए आणि बी च्या. ओके. सिन्स इक्वेशन 3 हॅज रूट्स बिकॉज हे जे काही प्रोसेस चालू आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायची आहे आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच ए बी. पण ए बी चे एक्स कोऑर्डिनेट मी मानलेले आहे x1 x2. तर याचे रूट्स झाले x1 x2 हॅज रूट्स x1 and x2 बिकॉज ऑलरेडी वी हॅव सपोज्ड ए आणि बी चे कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. देअरफॉर मी सम ऑफ द रूट्सचा फॉर्म्युला लावतो. अलग अलग x1 x2 काही काढत नाही. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -b बाय a मायनस b ची व्हॅल्यू आहे हे फॉर्म्युला लावायचा आहे -16 upon a is 37. Therefore, it is a sum of sum of the roots काय झालं x1 plus x2. थोडंसं डिटेल लिहा मग पुट करू. सम ऑफ द रूट्स इज इक्वल टू x1 plus x2 इज इक्वल टू -b by a. रूट्स आर x1 x2 म्हणून त्यांचा सम किती होईल x1 plus x2 अँड देअरफॉर मायनस ऑफ हे इथं सॉल्व करू. b ची व्हॅल्यू आहे -16 अपॉन a is 37. 16 अपॉन 37 कशाची व्हॅल्यू आली x1 plus x2. ठीक आहे. चला आता मस्त आन्सर लिहून राहा. देअरफॉर p पहा p चा x कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट p इज बोला असं लिहिलं होतं की नाही x x1 plus x2 अपॉन 2 मिड पॉइंटचा फॉर्म्युला याने 4 द्या. किती नंबर तिकडे दिला आहे मी 4 नंबर. हां बोला. हे फॉर्म्युला लिहिला आहे मिड पॉइंटचा फॉर्म्युला x x1 plus x2. आता याच्यापासून जे इंडिव्हिज्युअल x1 x2 मिळणार होते ते आपण नाही काढले पण x1 plus x2 काढलं. तर यू कॅन पुट x1 plus x2 डायरेक्ट 16 अपॉन 37 अपॉन 2. समजलं का. आपण इंडिव्हिज्युअल x1 x2 काढले असते ना तर घाई चालू असतं याला सोडवता. पण आता मला तर माझं काम झालं. मला मिड पॉईंट मिळाला x मिळाला y लवकर मिळते. बोला 16 आणि 2 कॅन्सल होईल. इट इज 8 अपॉन 37. 8 अपॉन 37 16 कॅन्सल होते. ओके. तर आय गॉट कोऑर्डिनेट ऑफ p x कोऑर्डिनेट ऑफ p. आता y कोऑर्ड भले एक गोष्ट सांगा. आता एक आणखी फॉर्म्युला शिकवला आहे. एक आणखी फॉर्म्युला आहे असं शिकवलं आहे. लाईनवर जर पॉईंट असेल तर तो याचे लाईनचे इक्वेशनला सॅटिस्फाय करते. एक छोटासा सॅम्पल घेतो. सपोज द लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. तर बोला y इक्वल टू mx इक्वेशन असतो. बोला ओरिजिन इज वन ऑफ द पॉइंट ऑन द लाईन
जर या ओरिजिनला मी पुट केलं इथं y = 0 x = 0 तर बोला 0 = 0 येते अँड याला म्हणते सॅटिस्फाय. हे जे पॉईंट आहे ना, पॉईंट जर लाईनवर आहे आणि लाईनवरचं पॉईंट जर इक्वेशनमध्ये पुट केलं तर LHS RHS सेम भेटते. याला म्हणतात पॉईंट सॅटिस्फाईज द लाईन. हे एकच पॉईंट नाही, बाकीचे सर्व पॉईंट सॅटिस्फाय करतात. तर मला सांगा पॉईंट P लाईज ऑन द लाईन. पॉईंट P लाईज ऑन द लाईन. या लाईनचं इक्वेशन पाहून घ्या. इक्वेशन 2 लाईनचं इक्वेशन 1 2x + 3y since point P xy lies on the line 2 म्हणजेच काय, that is 2x + 3y - 1 = 0. इक्वेशन मोडलं होतं म्हणून पहा. ठीक आहे. सो इक्वेशन 2 या लाईनवर हे पॉईंट आहे, ही आहे, खूप सारे आहे. सर्वच पॉईंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. पण मला पीचं x कोऑर्डिनेट मिळाला, तर मी x तर लिहू. अरे x y काय लिहितात, x ची तर व्हॅल्यू लिहा. x = 8/37 आणि y नाही आहे. तर या पॉईंटला याच्यात जर पुट केलं तर LHS = RHS. If the point lies on the line, then it satisfies equation of line. छोटे छोटे मुद्दे आहे, सगळे अकरावीत झाले आहे. सो या पॉईंटने उचलून याच्यात पुट करा, LHS = RHS होईल. ठीक आहे. माझ्याजवळ पुरा x आहे अवेलेबल, y नाही आहे तर नका करू, असंच राहू दे. LHS = RHS मिळणार. समजले का? तर यालाच म्हणतात सॅटिस्फाय करणे. इथं वायचं जर आन्सर राहिलं असतं ना, ते पुट केलं असतं, ॲक्च्युअल तुम्हाला 0 भेटलं असतं. 0 पॉइंट लाईज ऑन द लाईन ऑलवेज सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑफ लाईन. 2 जॉमेट्रीचे मेन फॉर्म्युले आहे, लक्षात ठेवा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो मेन कुठे चालते, फक्त स्ट्रेट लाईनमध्येच नाही, सर्कल कोणतीही कर्व आली चालते. एक तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं असेल ना, तर यांचे इक्वेशन सायमल्टेनियस सोडवायचे. एक हे मेन फॉर्म्युला आहे ऑल राऊंड जॉमेट्रीचा. आणि दुसरा फॉर्म्युला आहे, जर पॉईंट त्या लाईनवर असन, कर्ववर असन, आपल्या कोपड्यावर असन, तर केस ओढून पहा पॉईंट दुखते की नाही, बोला सॅटिस्फाय होते की नाही. आपलं केस ओढलं तर दुसऱ्यात थोडं दुखणार आहे, तर ते सॅटिस्फाय होते. तर सरफेसला पॉईंट ज्याच्यावर असलं त्याला सॅटिस्फाय करते. हे जॉमेट्रीचा मूळ मंत्र आहे. ठीक आहे. कोणालाही लाईनच नाही, सर्कलवर असलं सर्कलच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते. तर हे पॉईंट या लाईनवर आहे, याला सॅटिस्फाय करते. सॅटिस्फाय करणे म्हणजे खूप कठीण नाही. हे उचलून पुट करा, LHS RHS सेम बना. आता याच्यात y मला माहीत नाही, पण पॉईंट तर त्याच्यावर आहे, पॉईंट तर याच्यावर आहे. झालं काम. इथून y सापडते आपल्याला. दिस इज 60. सर्वांना हाकला, या 1ला हाकला इकडे. हे 16/37 सॉल्व करा, y भेटून जाईल. ठीक आहे. 1 2 सो इट इज 3y. 3 इकडे जाईल, या 21 ची कॅन्सल होईल. देअरफॉर y = 7/37. तर मला p चे कोऑर्डिनेट मिळाले. बगर x1 y1 x2 y2 काढताना हे मिड पॉइंट सापडला आपल्याला. देअरफॉर p चे कोऑर्डिनेट काय सापडले, = 8/37 x आहे, हे काढला आणि 7/37. आता मेन काम झाला. तर एकदम एक लाईनचं काम बाकी आहे. यू वांट टू फाइंड दिस मीडियन OP. इक्वेशन काढायचं आहे याचं. तर बोला O चे कोऑर्डिनेट तर माहीतच आहे 0 0. याचे मिळाले, तो कॅन यू फाइंड स्लोप ऑफ दिस लाईन, अँड दिस लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन. देअरफॉर इट कॅन बी चूजन ॲज y = mx. म्हणजे याच्यात फक्त mच काढायचा आहे. m निघून राहिला, याला x1 y1 माना, 0 0, याला x2 y2 माना, घ्या मग. देअरफॉर स्लोप ऑफ मीडियन OP = बोला y2 माइनस, याले x1 y1 माना आणि याले x2 y2, y - 0 y2 - y1 m घ्या, x2 - x1.
बोला y मायनस 0 अपॉन x मायनस 0 हे x2 y2 हे x1 y1 हे बघा ठीक आहे घेतलं सो इट इज y बाय x इज इक्वल टू हे y बाय x पुट करा हे y आहे 7 अपॉन 37 divided by 8 upon 37. 37 cancel. 7 by 8 is left, and hence it is slope of line OP. Hence equation of line OP is it is passing through origin. Hence it is y equal to mx. Therefore, required equation of median OP is y is equal to mx. Y is equal to 7 by 8x. That's all. प्रॉब्लेम खतम झाला. थोडं डिफिकल्ट होतं हे दिवा जेव्हा बुजते की नाही दिवा विजते तेव्हा असं फडफड करते जोराजोरानं बस हे स्ट्रेट लाईनने असं फडफड केलं आता स्ट्रेट लाईन खतम झालं आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खतम झाला पण ऑन द बेसिस ऑफ धिस वन क्वेश्चन इज गिवन दॅट यू हॅव टू परफॉर्म. हे एक डुप्लिकेट प्रश्न आहे बिलकुल आणि जमलंच नाही तर मग हे सॉल्व्ड एक्झाम्पलसुद्धा आहे जे अनसॉल्व्ड होतं मी सोडवलं आहे हे सॉल्व्ड आहे पण डुप्लिकेट आहे. सॉल्व्ड वगैरे काही पाहू नका आपण जसं सोडवलं आहे त्याच पद्धतीनं याला सोडवा एक एक मुद्दाही क्लिअर होते आणि त्या पद्धतीनं लिहायचं ठीक आहे. अनसॉल्व्ड याच्यासाठी सांगितलं की तुम्हाला गाईडलाईन भेटून जाते व्हॉट इज द आन्सर ठीक आहे. बाकी सॉल्व मनानं करायचं आहे. हिअर द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन एंड्स.